त्यांच्या याच विधानावरती भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं। आणि मुंबईमध्ये ठिकऱ्या गद्दारांच्याच उडते। खरं म्हणजे विधानसभा निवडणुकीत घोटाळा केला नसता मतदार यादीमध्ये तर ठिकऱ्या तेव्हाच उडाल्या होत्या। निवडणूक आयोगाला सोडणार नाही आणि घोटाळे करणाऱ्यांना सुद्धा क्षमा केली जाणार नाही। त्याच्यामुळे ठाणे आणि मुंबईत जे तुमचं स्वप्न आहे घोटाळे करून पुन्हा एकदा निवडणूक यंत्रणा ताब्यात घ्यायची, हे त्यांना सांगा जाऊन या तुमच्याच माध्यमातून। महाराष्ट्राची जनता, मुंबई ठाण्याची जनता ही ठिकऱ्या तुमच्याच गद्दारांच्याच उडवल्याशिवाय राहणार नाही। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळे तुमच्या विधानसभा निवडणुकीला ठिकऱ्या उडाल्या। येणाऱ्या महापालिका निवडणुकीत तुमचा भ्रमाचा भोपळा फुटल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही गद्दारीची भाषा करू नका। गद्दार कोण आहे हे जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला सांगितलेलं आहे आणि तुम्हाला घरी बसवण्याचं काम केलंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती कुठे कुठे एकत्र लढणार याविषयी अद्याप चित्र स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र अनेक ठिकाणी कुरबुरी सुरू झाल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। यामध्ये